नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो आहोत. काही महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. विषय असा आहे की आज बदलापूर शहरामध्ये आपण बघत आहात स्थानिक खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी भेट दिली आणि अनेक विषयांवरती चर्चा केल्या. मात्र ते विषय कुठले होते, यानंतर कुठल्या समस्या ज्या आहेत बदलापूरकरांच्या त्या सोडवले जातील, या संदर्भात आजचा हा लाईव्ह असणार आहे. दोन महत्वाची पावलं जी आहेत ती आज खासदारांच्या माध्यमातून उचलण्यात आलेली आहे. दोन महत्वपूर्ण विषयांवरती आज जास्त प्रमाणात जे आहे बदलापूरकरांना फायदा होऊ शकतो जर त्या विषयाला लावून धरलं तर, जर त्या विषयाचा पाठपुरावा केला तर आज त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. नेमके कुठले आहेत ते दोन विषय आणि नेमकं आज एकंदरीत काय झालं. सकाळपासून आपण बघत आहात की खासदारांनी सर्वात पहिले रेल्वे स्थानकावरती जे आहे भेट दिली, त्यानंतर नगरपालिकेमध्ये भेट दिली. परंतु या सर्वांमध्ये कुठल्या कुठल्या विषयांवरती चर्चा झाली आणि त्याच्यावरती काय उपाययोजना होणार आहेत, चला जाणून घेऊया या लाईव्हच्या माध्यमातून. सर्वप्रथम हा लाईव्ह तुम्ही बघत असाल तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्ही लाईव्ह बघितले का या आधीचे खासदारांचे, आम्हाला नक्कीच सांगत चला. तर आपण काही दिवसांपूर्वी जो लाईव्ह केला होता की खासदार बाळामामा म्हात्रे बदलापूर शहरामध्ये भेट देत नाही आणि ज्या काही बदलापूरकरांच्या समस्या आहेत त्याकडे ते दुर्लक्ष करतात, तर तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर खरंच जे आहे त्यांनी नाराज न होता त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं आणि बदलापूर शहराला भेट दिली. आणि इव्हन त्यांनी एवढं सुद्धा सांगितलं आहे की आता ते प्रत्येक दुसरा आणि चौथा जो मंगळवार असेल त्या मंगळवारी ते त्यांच्या कार्यालयामध्ये असणार आहेत आणि नागरिकांचे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे खरंच छान झालंय. परंतु आता कुठल्या विषयांवरती चर्चा झाली आज एकंदरीत ते बघूया. सर्वात महत्वाचा विषय होता तो म्हणजे ज्या वेळेला मागच्या वेळेस खासदार बाळामामा बदलापूर शहरामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी रेल्वे स्थानकावरून स्टेशन मास्टरच्याच कॅबिन मधून एक फोन केला होता की बॅरिगेट्स जे लागलेले आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावरती तर ते बॅरिगेट्स काढण्यात यावे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि जर ते बॅरिगेट्स काढले गेले नाही, ती रेलिंग जर कधी काढली गेली नाही तर ते स्वतः त्याच्यावरती ऍक्शन घेणार होते आणि ती रेलिंग काढणार होते. बदलापूरकरांना फक्त तेवढीच अपेक्षा होती की नेमकं आज काय झालं आहे, ती रेलिंग निघणार आहे की नाही ते आम्हाला सांगण्यात यावं. तर तो विषय नेमका काय आहे ते आपण बघूया. खरंच ती रेलिंग निघणार आहे का? प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरचे जे काही फेसिंग लावण्यात आलेली आहे तर ती आता निघणार आहे की नाही, तर याचं फुल अँड फायनल म्हणजे एक शेवट जो असतो तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे की ती जी फेसिंग आहे ती आता निघणार नाही, ती कायमस्वरूपी असणार आहे. असंच आज जेव्हा आपण लाईव्ह केला त्यावेळेस आपल्याला माहिती मिळाली आहे. आणि खासदार बाळामामा यांना सुद्धा आपण विचारलं तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की काही गोष्टी ज्या आहेत त्या विकासाच्या दृष्टिकोनाने लक्षात घ्याव्या लागतात आणि त्याचमुळे ती फेसिंग जी आहे ती आता निघणार नाही. पण इन फ्युचर भविष्यामध्ये जर परत कोणी काही ऍक्शन घेण्याचे किंवा प्रेशराईज करण्याचा रेल्वे प्रशासनाला हे केलं तर होऊ शकतं की ती फेसिंग निघेल. परंतु अद्याप आता जे बदलापूरकर प्रतीक्षा करत होते की ती निघेल की नाही फेसिंग, तर ते निघणार नाही. जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल तर हे तुम्ही आता लक्षात घ्या की तुम्हाला होम प्लॅटफॉर्म वरून एकाच साईडनी जे आहे ट्रेन पकडावी लागेल, दुसऱ्या साईडचे बॅरिगेट्स निघणार नाहीत. हा एक विषय झाला. दोन महत्वपूर्ण विषयांवरती जे आहेत खासदारांनी नोट डाऊन करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ते स्वतः लक्ष देणार आहेत. त्याच्यातला सर्वात पहिला विषय आहे तो म्हणजे रेल्वेच्या विविध समस्या. रेल्वेच्या जेवढ्या काही समस्या आहेत, आपण काल देखील एक लाईव्ह केला होता ज्याच्यामध्ये रेल्वेच्या खूप समस्या आहेत. प्रत्येक पक्ष असू द्या, सत्ताधारी पक्ष असू द्या, नाहीतर प्रत्येक जे काही नागरिक आहेत ते त्यांचे निवेदनं घेऊन बदलापूर रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती असलेल्या स्टेशन मास्टरचे ऑफिस कार्यालयामध्ये जातात आणि तिथे निवेदनं देतात. मात्र त्याच्यावरती काय निष्कर्ष निघतो आहे की ती निवेदनं जशीच्या तशी पुढे पाठवली जातात, परंतु त्याच्यावरती काहीही तोडगा निघत नाही. त्याचमुळे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आज जे आहे असं सांगितलेलं आहे. त्यांनी फोन देखील केला होता DRM लाच. तर त्यांनी असा फोन केला म्हणजे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, तर त्यांना जे आहे त्यांनी फोन केला होता आणि त्यांच्यासोबत नेक्स्ट टाइम जेव्हा कधी ते येतील त्यांच्यासोबत मीटिंग अरेंज होणार आहे आणि बदलापूर रेल्वे संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत, जसे की 15 डब्याच्या लोकल ट्रेन करण्यात याव्या, त्याचबरोबर कर्जत साईडचा जे काही प्लॅटफॉर्म असतील त्या साईडला तिकीट घर सुद्धा नाहीये, परत बदलापूर रेल्वे स्थानकावरती पश्चिम साईडला पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही आहे, शौचालय सुलभ शौचालय नाहीये, स्वच्छतागृह नाही आहेत. तर ह्या ज्या रेल्वेच्या समस्या आहेत त्या वारंवार
जे आहेत फक्त स्टेशन मास्तरांपर्यंत आपण पोहोचवायचो आणि ते पुढे पोहोचवण्याचं काम करत होते. परंतु आता डायरेक्ट जे आहे खासदार बाळामामा म्हात्रे DRM सोबत मीटिंग करणार आहेत, बैठक करणार आहेत आणि या सगळ्या ज्या समस्या आहेत ते डायरेक्ट त्या ठिकाणी मांडणार आहेत. तर हे खरंच बदलापूरकरांसाठी होऊ शकतो की खूप मोठा बदल देखील या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे खरंच छान आहे. पुढची महत्वाची बातमी आहे का की नेमकं काय आहे. दुसरा महत्वपूर्ण विषय, अनेक विषयांवरती चर्चा झाली परंतु बदलापूरकरांच्या हिताचे महत्वाचे जे 2 विषय होते तर ते बघूया आपण. दुसरा विषय असा की बदलापूर पूर्व परिसरामध्ये एकही स्मशानभूमी नाहीये. जी एक होती ती देखील अतिशय दुर्दैवी आणि ती बंदच पडली आता. त्यामुळे बदलापूर पूर्व परिसरामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांच्या घरात एखाद्याच्या घरामध्ये काही मयत वगैरे झाली, दुर्दैवी कोणाचा मृत्यू झाला तर त्यांचा अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी तर त्यांना बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या मांजर्लीच्या स्मशानभूमीमध्ये यावं लागत होतं. त्याचमुळे स्वतः बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलंय की ते याचा देखील पाठपुरावा जे ते करणार आहेत. त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्यांच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवलंय की जे काही असेल स्मशानभूमी संदर्भात बदलापूर पूर्व परिसरामध्ये देखील चालू करण्यात यावी. तर बदलापूरकरांसाठी ह्या ज्या 2 महत्वपूर्ण विषय होते ते अतिशय महत्वाचे वाटले आम्हाला की जे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. की ह्या 2 विषय असे होते की ज्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये जास्त करून. तर हे विषय जे आहे आता बाळामामांनी हाती घेतलेले आहेत. आपण बघूया की याच्यावरती नेमकं काय येणाऱ्या काळामध्ये जे आहे याच्यावरती खरंच येणाऱ्या दिवसांमध्ये याच्यावरती काही विचार केला जातो का आणि खरोखर मूलभूत सुखसुविधांसाठी जे आहेत याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. अजून बऱ्याच अशा काही विषय होते जे आज आम्ही खासदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तेही तुम्हाला सांगतो की नेमके कुठले होते. यामध्ये सर्वात पहिले आम्ही बाळामामांना प्रश्न केला होता आपल्या बदलापूरच्या माध्यमातून की आपण या ठिकाणी खूप दिवस झाले, आपण जर बघत असाल तर आपण तो जो व्हिडिओ केला होता त्यानंतर ते बदलापूरमध्ये आले आणि त्यांनी आपल्याला कौतुक देखील केलं आणि त्या कुठल्याही नाराजी त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही. खरं तर काल आम्हाला वाटलं होतं की ती खूप नाराज होती कारण आपण त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत आव्हान करून त्यांना या ठिकाणी आपण बोलवलं, पण तसं काही नव्हतं. ते नाराज नाही होते, उलट त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, बदलापूरकरांना माझ्याकडनं एवढ्या अपेक्षा आहेत आणि त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आपण त्यांची आठवण काढली यातच त्यांचा खूप आनंद होता. ते आले आणि त्यांना असं वाटलं की एवढ्या वर्षांपासून ही कामं झाली असावी, एवढ्या महिन्यांमध्ये जेव्हा त्यांनी हे केलं तर त्यांना असं वाटलं की ती कामं झाली असतील म्हणून त्यांनी याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण त्यांनी आता सांगितलंय की मंगळवारी दुसऱ्या मंगळवारी जे दर महिन्याच्या त्या हजर राहतील त्यांच्या कार्यालयामध्ये, जे काही असेल तुमचं प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. कमेंट बघूया. मिलिंद सर बोलतायत इंडिया पोस्ट बदलापूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पोस्ट ऑफिसचं देखील आपण निवेदन देणारच आहोत. बघूया ते पुन्हा आता त्यांनी सांगितलंय की मंगळवारी ते परत येणार आहेत असं. तर आपण त्यांच्यापर्यंत पोस्ट ऑफिसचा जो विषय आहे तो नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करू कारण तो देखील खूप गांभीर्याचा विषय आहे. त्या ठिकाणी अजून काही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली आहे तर ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय कारण ज्या वेळेला खासदार बाळामामा आले त्यावेळेला आपण बघितलं की खूप आवाज होता आजूबाजूला आणि लाईव्ह चालू होतं, त्यामुळे ते काय बोलत होती, अजून पत्रकारांचे काय प्रश्न होते तर हे तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलं नसेल. तर रेल्वे प्रशासनासंदर्भात सर्व काही चर्चा त्यांच्यासोबत झाल्या. सकाळच्या सुमारास जे आहे एक लोकल ट्रेन वाढवता येईल का अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे आणि जर ती मागणी पूर्ण झाली तर बदलापूरकरांसाठी खूप चांगलं राहील. सकाळच्या सुमारास वर्किंग अवरमध्ये जे आहेत ज्या वेळेला नागरिकांचा ऑफिसचा पोहोचण्याचा टाइम असतो त्यावेळेस रेल्वेच्या जे आहेत एकतर रेल्वे टायमावर सोडण्यात याव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर एखादी लोकल जर एक्स्ट्रा वाढवता आली, फेरी वाढवता आली एखाद्या लोकलची तर खूप बरं होईल असं देखील मागणी करण्यात आली आहे. त्याच्यावर देखील ते विचार करणार आहेत. परंतु आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत DRM सोबत जेव्हा मीटिंग होईल त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोहोचवायच्या आहेत त्यांच्यापर्यंत. त्याचमुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि तुमचा जनतेचा आवाज आपल्या बदलापूरच्या माध्यमातून नक्कीच पोहोचत असतो पुढे. अजून काही विषय होते ते म्हणजे रेल्वे स्थानकावरचे सगळे एकंदरीत विषय आपण आता घेतलेले आहे. रेल्वे स्थानकावरती होम प्लॅटफॉर्म जो आहे त्याच्यावरती देखील अर्धवट काम जे आहे आपल्याला बघायला मिळतं. तिकीट घर जे आहे ते एकाच ह्या टोकाला दुसरं त्या टोकाला तिकीट घर आहे तर हा देखील एक विषय होता. स्पीड ब्रेकरचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. स्पीड ब्रेकर संदर्भात तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण पालिकेमध्ये गेलो
पालिकेमध्ये ज्या वेळेला चर्चा सुरू होती खासदार बाळामामा म्हात्रे आणि बाळामामा आणि यांच्यामध्ये मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेबांमध्ये, त्यावेळेला त्यांची जी चर्चा सुरू होती त्यावेळेला अर्थात जनतेचे खूप प्रश्न होते आणि तुम्हाला माहिती आहे की पालिकेमध्ये आपल्याला खूप वेळेला एंट्री मिळत नाही म्हणजे बॅनच आहोत आपण पालिकेमधून, तुम्हाला सगळ्यांना माहिती, कारण आपण बेधडकपणे आपले बदलापूर जे आहे पत्रकारिता करतो आणि बदलापूरमधील जे काही खड्डे असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासन आपल्यावरती नाराज आहे आणि पालिका आपल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, हे सर्व बदलापूरकरांना माहिती आहे. त्याचमुळे जेव्हा आम्हाला वेळ मिळाला, जसं आम्हाला खासदार मामा त्यांच्या चर्चा चालू होत्या त्यावेळेला आम्ही जे आहे थेट प्रश्न आम्ही केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 वेळेला मी प्रश्न विचारले त्यांना की बदलापूर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा घेतला की सीसीटीव्ही कॅमेराज जे आहे ते वर्किंग आहेत का. पहिली गोष्ट तर सीसीटीव्ही कॅमेरा वर्किंग आहेत का आणि बदलापूर शहरामध्ये किती सीसीटीव्ही कॅमेराज आहेत आणि नसेल तर ते लावले गेले पाहिजे. तर त्यांनी साधारणतः काहीतरी 200 ते 500च्या सुमाराचा आकडा सांगितला आहे की 200 ते 500च्या सुमारास जे आहे बदलापूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेराज चालू आहेत का, तर येणाऱ्या काळात चालू होतील, ऑपरेशन मध्ये आहेत असं अतुल सर बोलतायत. स्पीड ब्रेकर नंतर आधी रस्ते तर चांगले होऊ दे, एवढं खड्डे आहेत की स्पीड कमी करायला ब्रेकरची गरजच नाही. अगदी बरोबर. स्वतः खासदारांनीच हा विषय मांडला आहे. अतुल सर तुमचा स्वतः बाळामामांनीच तुमचा हा विषय घेतला की स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल असू दे, तर बदलापूर शहरामध्ये खूप खड्ड्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा संवाद साधला की पहिले जे बदलापूर शहरामध्ये जेवढे काही खड्डे आहेत तर त्यांना बुजवण्यात यावं, ते व्यवस्थित करा, रस्ते व्यवस्थित करा. तर डांबरीकरण सुरू आहे असं उत्तर आलं होतं मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्याकडनं. तर तुम्ही तो लाईव्ह नक्कीच बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तरं समजतील. विषयावरती पुन्हा येऊया आपण. तर त्यावेळेला सीसीटीव्ही कॅमेराचा विषय झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना 2 ते 3 प्रश्न विचारले, जसं की झेब्रा क्रॉसिंग. तर झेब्रा क्रॉसिंग अद्यापही काही ठिकाणी का झालेली नाहीये, तर त्यांचं उत्तर होतं की झेब्रा क्रॉसिंग करत नाहीये कारण पाऊस जो आहे पाऊस थांबत नाही आहे. थेट प्रश्न विचारण्याचा चान्स मिळाला खासदारांमुळे, त्यामुळे खरंच त्यांचे आभारच व्यक्त करूया, कारण पालिका प्रशासन आपल्याला डायरेक्ट उत्तर देतच नाही, कारण आपले प्रश्नच तसे असतात. तर त्यांचं म्हणणं होतं की पाऊस जो आहे पाऊस थांबत नाहीये आणि त्यामुळे झेब्रा क्रॉसिंग करायला आम्हाला मिळत नाहीये. त्यानंतर लगेचच 2 ते 3 प्रश्न होते, पण काही कारणास्तव ते प्रश्न तसेच राहिले आणि त्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागलं. होऊ शकतं वेळेअभावी किंवा दुसरे काही प्रश्न असू शकतात. गाड्या टाइमवर आणि प्लॅटफॉर्म 1 वर बॅरिकेटिंग काढणार की नाही. नाही श्रीकांत भोईर सर, गाड्या टाइमवर येण्यासाठी जे आहेत ज्या वेळेला मागणी करण्यात आली खूप मोठी लिस्ट सांगण्यात आली की गाड्या टाइमवर जातीलच कशा, कारण गाड्या टाइमवर जाण्यासाठी इथून गाड्या टाइमवर निघतील, परंतु पुढे जे आहे पुढे अनेक प्रश्नचिन्ह सांगण्यात आले, जसे की पुढे देखील गाड्या अडकलेल्या असतात आणि पुढे देखील ट्रॅफिक सुद्धा असते असं देखील सांगण्यात आलं. परत खूप प्रश्न सांगण्यात आले, त्यामुळे गाड्या टाइमवर अद्यापही तुम्हाला तर अशाच गाड्यांचा सामना करावा लागेल आणि बॅरिगेट्स निघणार नाहीत. त्यामुळे तो विषयच सोडून द्या की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरचे बॅरिगेट्स निघतील का, तर ते आता निघणार नाही, फुल अँड फायनल. अतुल केडी सर, कात्रप ते कर्जत रोडला एवढा मोठा खड्डा आहे की ऑटो पलटी मारते. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. त्यानंतर अजून काही प्रश्न होते, ते प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आपला असा होता की डिव्हायडर जे आहे, डिव्हायडरला कलर दिला जातोय आणि तरी सुद्धा आता बोलणार तर काय बोलणार आपण, तुम्ही सांगा. म्हणजे बोलतात की पावसाळा आहे त्यामुळे आम्ही झेब्रा क्रॉसिंग करू शकत नाही, मात्र डिव्हायडरला यांच्याकडनं भरपूर कलर दिला जातो. डिव्हायडरचा प्रश्न ज्या वेळेला आपण चालू केला त्यावेळेला आपल्याला काही कारणास्तव थांबवण्यात आलं, हरकत नाही, पण त्याचं देखील उत्तर आपल्याला असं मिळालं की दृष्टिकोन जो आहे ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, कदाचित असं असावं. ज्या वेळेला आपण डिव्हायडरचा प्रश्न घेतला त्यावेळेस असं सांगण्यात आलं. आता डिव्हायडरचा प्रश्न असा होता की बदलापूरमध्ये विविध ठिकाणी डिव्हायडरला देखील कलर दिले जात आहे आणि काही डिव्हायडर हे अक्षरशः तुटलेले आहेत. मग तुटलेले फुटलेले डिव्हायडर जे आहेत त्यांना देखील रंगवलं जात आहे, त्यांच्यावर देखील रंगरंगोटी चालू आहे. मग ते टेंडर नेमके कोणाला गेलेत, मग याचा पाठपुरावा जो आहे तो केला गेला पाहिजे, लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे की नेमकं कोणाला टेंडर मिळालेत की जे तुटलेल्या फुटलेल्या डिव्हायडरला सुद्धा कलर देत आहेत. तर मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी फक्त दृष्टिकोन हा एवढा एकच वाक्य बोलला आणि त्यानंतर आपल्याला लाईव्ह हा थांबवावा लागला.
काही कारण असतो. पण आता दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. म्हणजे ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. त्यांचं म्हणणं होतं की छान दिसतंय, सगळ्या ठिकाणी छान दिसतं आहे, बदलापूरकरांनाही मान्य आहे. मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून अनेक अशी चांगली कामं होत आहेत. आपण खरंच त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया. जसं की खूप जणांनी सांगितलं की चौक मोठे करतायत आणि सिग्नल यंत्रणा जी बदलापूरकरांना वर्षानुवर्ष बघायला मिळाली नसती, ती सिग्नल यंत्रणा त्यांच्याच प्रयत्नांमुळे बदलापूर शहरामध्ये अखेर चालू झाली. खरंच आभार जेवढे व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. परंतु त्याचबरोबर हा जो जनतेचा प्रश्न होता की कलरिंग केली जाते तुटलेल्या फुटलेल्या डिव्हायडरला, तर हा प्रश्न खरंच सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे की नाही, तुम्ही आम्हाला सांगा. जे जे डिव्हायडर तुटलेले आहेत, ज्यांना कलर दिला जातोय, मग ते डिव्हायडर तुटलेले डिव्हायडर आधी दुरुस्त करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही का, त्याचं टेंडर निघलेलं नाहीये का, की डायरेक्ट फक्त कलरिंगचं टेंडर निघलेलं आहे. तर याचं काहीही तोडगा निघालेला नाही. टाइमवर गाड्या कधी येतील, टाइमवर गाड्या कधी येतील पप्पू सर, तर त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी ज्या वेळेला खासदार बाळामामा यांनी भेट घेतली, तर त्यावेळेला जे आहे त्यांच्याकडे जी उत्तरं असतात ती आपल्या सगळ्यांना माहितीये की आम्ही पुढे सांगतो आहे, डीआरएमला आम्ही पुढे कळवतो आहे, अशीच त्यांची उत्तरं असतात. स्टेशन मास्तरांची असू द्या तर स्टेशन विभागाची असू द्या. तर त्याचमुळे बाळामामा यांनी सांगितलं की आम्ही आता डीआरएमची व्हिजिट जी आहे, डीआरएम ऑफिस जे आहे, डीआरएम जे आहेत त्यांची बैठक घेणार आहोत त्यांच्यासोबत, आणि या सर्व ज्या काही बदलापूरच्या रेल्वे संदर्भात ज्या काही चर्चा आहेत त्या ठिकाणी मांडणार आहोत. बदलापूर व्यतिरिक्त जे आहे वांगणी परिसरामध्ये देखील दोन ते तीन समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या. त्या म्हणजे बदलापूर रेल्वे स्थानका वांगणी रेल्वे स्थानकावरती स्टेशन मास्तर नाहीये. अतिशय धक्कादायक प्रश्न आम्हालाही माहिती पडला की बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकावरती स्टेशन मास्तर नाही. तुम्ही आहात का वांगणीचे, किंवा तुमचा मित्र आहे का वांगणीचा, त्यांना जरा हा प्रश्न पाठवा आणि त्यांना विचारा की खरंच नाहीये का त्या ठिकाणी. तर त्या संदर्भात देखील माहिती मिळाली. आज खूप भयान परिस्थिती आहे वांगणीची देखील, जर त्या ठिकाणी स्टेशन मास्तर देखील नसेल तर बेकार. तर याच्यावर देखील विचारणा करण्यात येणार आहे. अतुल सर बोलतात काही गरज नाही आहे कलर करायची, पहिले रस्ते नीट करा हे गरजेचे आहे. आपण काय बोलणार आता, सीसीटीव्ही हे फक्त सिग्नलला चालू असतील, ते पण फक्त फाईन मारण्यासाठी. आम्ही तोच प्रश्न विचारला त्यांना की सीसीटीव्ही संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे. तर तो लाईव्ह आपण क्रॉप करून नक्कीच बघूया. त्यांचं म्हणणं होतं की खूप सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, म्हणजे 500च्या सुमारास त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराज सांगितले. त्यानंतर आमची तर बोलतीच बंद झाली. आमची काय म्हणजे बोलायला प्रश्न शिल्लक नव्हते की 500 सीसीटीव्ही कॅमेराज जर बदलापूर शहरामध्ये असतील बदलापूरकरांनो, तर तुम्ही सांगा 500 पर्यंत जर सीसीटीव्ही कॅमेराज बदलापूर शहरामध्ये असतील तर म्हणजे काय देव जाणे. दिवाळी फराळ खाऊन झालं मामा घरी गेले. नील देशमुख सर, ओके. सुनील भोईर सर, सावकार उड्डाणपूलची अवस्था बघा. सावरकर, ओके, सावरकर उड्डाणपुलाची, सॉरी. सावरकर उड्डाणपुलाबद्दल काय ना की आमचा आवाज त्या ठिकाणी बंद करण्यात आला. काय सांगणार तुम्हाला आता, बोलत होतो आम्ही, हेच प्रश्न मांडत होते तुमच्या सगळ्यांचे, पण त्यांनी अचानक शांत केलं सगळ्यांनी. काय लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे पप्पू सर, धन्यवाद. अहो लाईटचा प्रॉब्लेम आहे, नंतरचे प्रश्न ऐका तुम्ही कसे होते ते. पहिले आम्ही त्यांना डिव्हायडरचा प्रश्न विचारला, तर त्यानंतर ते बंद झालं, सगळंच बंद झालं की बस आता खूप प्रश्न झाले. तसं ठीक आहे, असं हरकत नाही. त्यांनी आपल्याला तेवढे प्रश्न विचारायला चान्स दिला तेवढंच खूप आहे. आणि स्पेशल खरंच आभार व्यक्त करावं वाटतं या ठिकाणी खासदारांचे, कारण आतापर्यंत पालिकेने आपल्या एकही प्रश्नांची उत्तरं दिली नव्हती, परंतु खासदार बदलापूरमध्ये आले आणि त्यांच्याचमुळे आपल्याला पालिका प्रशासनाला अनेक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. खरं तर असं वाटतंय की छान झालं की त्यांनी वारंवार बदलापूरमध्ये यायला पाहिजे. आणि खासदारांना ज्या वेळेला आपण ह्या प्रश्न सांगितले त्यावेळेला त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींचा विचार करू असं सांगितलं. आता बघू नेमकं पुढे काय होतं ते. ब्रिजवरचे खड्डे बुजवायला सांगा. ब्रिजवरचे खड्डे नक्कीच सांगूया. रेल्वे म्हणजे गेंड्याची कातडी आहे, मामा येऊ दे नाही तर आणखी कोणी, ती स्वतःमध्ये चालणार त्या असे वाटते की उपकार केले. अहो रेल्वे प्रशासनाचा कारभार जर आपण बोलायला गेलो आता, तर त्यांनी कालच आपल्याला सांगितलं होतं एका लाईव्ह मध्ये, जर तुम्ही बघितलं असेल तर, की बॅरिगेड्स काढणार नाही. त्यानंतर तिथेही खूप समस्या आहेत. ऍक्च्युली जे आपले स्टेशन मास्तर वगैरे आहेत ना, ते पुढे निवेदन देतात, परंतु त्याचं काही होतच नाही. ते देतात पुढे, असं नाही की ते पाठपुरावा करत नाहीये, ते करतायत. त्यांनी आम्हाला काल खूप मोठ्या लिस्ट दाखवल्या त्यांच्या
की बघा आम्ही किती निवेदन देतोय, म्हणजे आम्ही तुमचे निवेदन पुढे पाठवतोय, परंतु पुढून काही उत्तरच येत नाही. स्टेशनच्या स्कायवॉकवर गर्दुले लोक असतात, त्यांना कोण जबाबदार आहे का? स्टेशनच्या इथे जे गर्दुले लोक असतात त्यांना जबाबदार असं आहे की काल लाईव्हच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण तिथे होतो त्यावेळेला आरपीएफ जे आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधला, त्यांच्या देखील काही मागण्या आहेत का विचारण्याचा प्रयत्न केला. तर जेवढी बदलापूरची लोकसंख्या वाढते आहे त्यापेक्षा बदलापूरमध्ये जे काही आरपीएफ पाहिजे बदलापूर रेल्वे स्थानकावरती, त्यांची संख्या अतिशय कमी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना अजून जर आरपीएफ तिथे असतील तर ते नक्कीच या गोष्टींवर आळा घालू शकतात. आणि अजून एक, बदलापूर रेल्वे स्थानकावरती जी एंट्री पॉइंट आहे, तुम्ही बघत असाल अनेक ठिकाणावरून एंट्री आहे बदलापूरमध्ये येण्यासाठी, रेल्वे स्थानकावरती येण्यासाठी अनेक एंट्री आहेत, कुठूनही तुम्ही येऊ शकता. तर आरपीएफ यांचं म्हणणं होतं की एकच एक एंट्री पॉइंट जो आहे पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती त्यांचं देखील निगराणी ते राखू शकतात. प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याच ठिकाणी चेकिंग होईल किंवा व्यवस्थित लक्ष दिले जाऊ शकतं. आता प्रत्येक कुठूनही कोणीही येतं, कोणीही चोरी करून चाललं जातं, त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्न जे आहेत उद्भवत आहेत. तर बघू याच्यावरती नेमकं काय होतं. नील देशभक्त आहे का तुमचं? सॉरी मी तुम्हाला तेव्हा देशमुख बोलली त्यामुळे. नील देशभक्त सर आहेत. स्टेशन काय वॉक झालं, काही होणार नाही. ओके, पुढचं बघते मी, 2 मिनिटं द्या. मॅडम लोकल ट्रेनची फ्रिक्वेन्सी कधी वाढणार? जितेंद्र आवाज जितेंद्र ओके जितेंद्र सर, असं आहे की कधी वाढणार रेल्वेची फ्रिक्वेन्सी, तर याच्यावरती अद्यापही काही उत्तर नाहीये. आणि जोपर्यंत डीआरएम याचं बद्दल सोल्युशन देत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही की कधी वाढणार. म्हणजे कोणाकडे काही उत्तरच नाहीये. ज्या वेळेला स्टेशन मास्तरांच्या इथे त्यांना विचारण्यात आलं की कधी वाढणार, काय करणार, तर त्यांनी खूप अशी लिस्ट तयार असते की आम्ही पुढे सांगतोय, पण मग एक ट्रेन वाढवायची म्हणजे खूप समस्या आहेत. आणि मेन म्हणजे ना, प्लॅटफॉर्म आपण जर बघत असाल, ते जे रेल्वे रूळ असतात, तर जोपर्यंत प्लॅटफॉर्म वाढत नाही, 4 आणि 5 प्लॅटफॉर्मचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तर रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढणं म्हणजे कठीणच काम आहे या ठिकाणी असं वाटतंय. आणि त्यांचं म्हणणं आहे की रेल्वे फ्रिक्वेन्सी तर ठीक आहे, परंतु रेल्वेचे डबे वाढवण्यासाठी जो काही भाग असतो प्लॅटफॉर्मचा, म्हणजे आता कर्जत साईडने आपण बघत आहात तर आपल्या तिकडे थोडी जागा आपल्याकडे आहे, परंतु अंबरनाथ साईडला तोच प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी जागा त्यांना मिळत नाहीये. उल्हासनगर साईडला बघावं लागेल. अशा खूप काही अडचणी सांगितल्या जात आहेत. या सगळ्याच अडचणींवरती खासदारांनी सांगितलंय की ते चर्चा करणार आहे डीआरएम सोबत. असं बघू आता. मामांना आम्हीच निवडून दिले कल्याणमध्ये. ओके पप्पू सर, ठीक आहे, धन्यवाद. नील, प्रवासी सहन करतात मग भोगा हे सर्व. पहिले मॅडम टॉयलेटची सोय नाही इकडे. टॉयलेटच्या सोयीबद्दल कालही बोललो आणि आजही निवेदन देण्यात, म्हणजे आजही सांगण्यात आलं त्यांना. तर त्यांनी असं सांगितलं आहे की बदलापूर पूर्वला तर आहेच आणि बदलापूर पश्चिमेला देखील टॉयलेटची व्यवस्था आता होणार आहे. बहुतेक एक 1-1.5 महिना लागेल असं सांगितलं होतं. साधारणतः 3 महिने पकडून चालूया आपण. आणि त्यांनी असं देखील सांगितलं की 2 का 3 हे जे आहेत महिलांसाठी आणि बाकीचे पुरुषांसाठी, असे टोटल 5 पर्यंत जे आहे एकाच याच्यामध्ये ते टॉयलेटची सुविधा जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल असं. तर 3-1 महिने आपण वाट बघूया त्यानंतर. आणि आम्ही त्यांना हे सुद्धा विचारलं, स्टेशन मास्तरांना विचारलं होतं कालच्या दिवशी की ज्या वेळेला आपण शौचालयासाठी जातो किंवा स्वच्छतागृहामध्ये जातो त्यावेळेला पैसे मोजावे लागतात, तर ती सुद्धा सिस्टीम असणार आहे का, पैसे द्यावेच लागणार आहेत का? तर त्याने सांगितलं की नाही, ते फ्रीमध्ये असणार आहे असं. आता बघूया की खरंच फ्रीमध्ये देतात का हे लोक, म्हणजे मूलभूत सुखसुविधांसाठी सुद्धा पैसे घेतले जातात. आणि बदलापूर जर तुम्ही पश्चिमला पूर्वला गेले असाल कधी टॉयलेटमध्ये, त्या ठिकाणी स्वच्छतागृहामध्ये, तर आम्हाला सांगा तिथे पैसे घेतले जातात की नाही. जरा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आम्हाला काही जणांकडनं माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी पैसे घेतले जातात, असं 5 रुपये 10 रुपये घेतले जातात. पण त्या मॅडमांनी काल सांगितलं की नाही, पैसे काही घेतले जात नाही, फक्त टॉयलेटसाठी वगैरे जात असतील तर 5 रुपये घेतले जातात असं. आणि इकडे जे बनणार आहे त्याच्यासाठी काहीच घेणार नाहीयेत पैसे, आता असं सांगितलं आहे. बघू आता नेमकं काय होतं ते. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ दे. बघते पुढचा प्रश्न, 2 मिनिटं द्या. तुम्हाला वाटतं का की फक्त तुम्ही बोलून सगळं काही बदलणार? तुम्ही काही केलं तरी 5% पण बदल नाही करू शकणार. अतुल सर, धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल. पण कसं आहे ना, जेव्हा होप्स असतात, 1% जरी होप्स असतात,
1% जरी आशा असली तरी सुद्धा असं आहे की आपण प्रयत्न केले पाहिजे. होऊ शकतं प्रयत्नार्थी परमेश्वर असं बोललं जातं. आणि तुम्ही तर 5% बोलतायत, 1%ला सुद्धा कधी खूप काही बदल घडवून येतो. जसे की आपण बघितलं, आम्हाला खरंच अपेक्षा नव्हती की आपण एक साधारण व्हिडिओ बनवणार आणि त्या व्हिडिओला नागरिक कमेंट करणार की बाळा मामा तुम्ही भेट द्या बदलापूर शहरामध्ये, आणि ते खरंच येतील आणि आल्याच्या नंतर देखील ते चिडणार नाही, रागवणार नाही, तर ते एक आदरार्थी बदलापूरकडे बघतात की बदलापूरची जनता त्यांना बोलवते आहे, बदलापूरच्या जनतेला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. म्हणजे असं वाटतंय की खरंच बदल हा घडवू शकतो. आणि बदलापूरकरांनी इतिहास रचलेत, विसरू नका, बदलापूरकरांनी इतिहास रचलेत. आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की जेवढे बदलापूरकर साथ देत आहे, जनतेचा आवाज, सर्व काही होतंय. आमदारांच्या ऑफिस समोरचा खड्डा असू द्या, नाहीतर अनेक समस्या बदलापूरमधल्या ह्या सुटत चालल्या आहेत. आणि आपण जर वारंवार बोलत राहिलो तर नक्कीच आपल्या ज्या समस्या आहेत त्या सुटतील. चला बघूया पुढचं. बदलापूर नाही समस्यापूर झालाय. धन्यवाद नील सर. अमोल वाघ, स्टेशनवरील एस्केलेटर बऱ्याच वेळा बंद असतात, त्यामुळे दिव्यांगांना प्रचंड प्रमाणात हाल होतात, त्यावर उपाय करावा. हा अमोल सर, धन्यवाद, तुम्ही माहिती करून दिल्या संदर्भात. या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. स्कायवॉक साठी सुद्धा आता 2 विषय असे की कालही आपण स्टेशन मास्तरांच्या कॅबिन मध्ये लाईव्ह केला होता, ज्या वेळेला धनश्री मॅम होता मेन तिथले, त्यांनी माहिती दिली. आणि आज देखील हा विषय घेतला. तर असं सांगण्यात आलं की तो जो स्कायवॉक आहे, एस्केलेटर जे लावलेला आहे, तर ते एस्केलेटर त्यांना आम्ही हाच प्रश्न केला की तो 2 दिवस चालू राहतं फक्त आणि बाकी नुसतं बंदच असतं. तर त्यांचं म्हणणं होतं की त्याची लाईफ टाईम जी आहे ती 30 वर्षांची होती त्या जिन्याची. मेंटेनन्ससाठी आम्ही वारंवार विचारतो आहे, परंतु आम्हाला काहीच उत्तर येत नाहीये. पुढून बघू करू असेच उत्तर येत आहेत. मग आता तो जिना नेमका जुना आहे की काय, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. जर तो जिना ऑलरेडी जुना असेल आणि तो लावलेला असेल तर होऊ शकते की त्याची जी लाईफ टाईम आहे ती सुद्धा संपलेली असेल. 30 वर्ष म्हणजे 30 वर्ष वापरलेला जुना देखील त्या ठिकाणी लावले गेलेला असू शकतो. मागे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे पक्ष आहेत, पक्षातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी याच जिन्याला आता काही दिवसांपूर्वी देखील श्रद्धांजली वाहिली होती. म्हणजे त्या जिन्याचा खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस येऊ शकतो. त्यामुळे खूप काही गोष्टी ज्या आहेत बघायलाही मिळू शकतात आपल्याला, पण तो बंदच आहे अद्यापही. नील सर, अंबरनाथ मध्ये कधी जाऊन या बघा, कोणी काही तक्रार करते का? अंबरनाथचं माहित नाहीये, तुम्ही सांगत आहात, नक्कीच जाऊया. अंबरनाथच्या स्कायवॉकची अवस्था देखील आपल्यासारखीच आहे, फक्त एवढे खूप वेळेला असे मेसेजेस आलेले. चला बघूया पुढे कोण काय बोलते. हल्ली सकाळी भरपूर लोक बदलापूरहून जातात आणि अंबरनाथ वरून प्रवास करतात. आहे तसं, कारण बदलापूरची लोकसंख्या जेवढ्या झपाट्याने वाढते आहे तेवढ्या झपाट्याने बदलापूर शहराला आता रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर डबे वाढवले गेले पाहिजे. महिलांसाठी देखील एक स्पेशल ट्रेन जी आहे ती चालू केली पाहिजे, ज्याच्यामध्ये फक्त पूर्ण महिला राहतील आणि त्या महिला भांडण करू दे, नाहीतर त्यांना बसायला जागा मिळू दे, काही पण असू दे, पण महिलांसाठी देखील एक स्पेशल ट्रेन चालू करण्यात यावी अशी देखील मागणी येते. याच्यामध्ये पुरुषांचं महिलांचं असं काही नाही, परंतु वर्किंग हवर मध्ये जे आहे फक्त महिलांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच होऊ दे चालू, पण झालीच पाहिजे अशी मागणी येते आहे. जीपराम जीपराम ओके, जीपराम, व्हेरी नाईस आपले बदलापूर न्यूज, धन्यवाद धन्यवाद. अंबरनाथ वरून भरपूर फ्रिक्वेन्सी आहे ट्रेनची. अंबरनाथ वरून ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे बरोबर. तर त्या ठिकाणी काय झालंय ना की बदलापूरच्या कंपॅरिझन मध्ये अंबरनाथ जे आहे तिथून ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणजे इथे कसं आपल्या इथे लोकसंख्या जास्तच झपाट्याने वाढत चालली आहे बदलापूरला, होऊ शकतं त्यामुळे पण तसं असेल. मॅडम, डब्यांमध्ये खूप गर्दुल्ले असतात, पोलीस असून काही करत नाही. ओके, हे कुठल्या ठिकाणी होतं आम्हाला जरा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्यांनी देखील विनंती केली आहे, आरपीएफने देखील काल सांगितलं की त्यांच्याकडे देखील स्टाफ कमी आहे, जर स्टाफ त्यांनाही वाढून मिळाला. मेन काय झालंय माहिती का तुम्हाला, जर सविस्तर या विषयावरती जर आपण आलो ना, तर सध्या आपण जर बघत असाल तर रेल्वेमध्ये ना भरती नाहीये.
तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा गुगलवरती की सर्वात शेवटची जी भरती आहे रेल्वेमध्ये ती कधी झाली आहे. म्हणजे रेल्वेच्या ज्या विविध जागा आहेत त्यांच्यामध्ये भरती नाही झाली आहे, त्यामुळे मॅनपॉवर सोर्सच कमी आहे विविध ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. मग ते लोको पायलट असू द्या, नाहीतर मग ते वर्कशॉप मध्ये असू द्या, ट्रेन बनवण्यापासून असू द्या, आरपीएफ असू द्या, स्टेशन पासून असू द्या, सर्व ठिकाणी जे आहेत भरती कमी झाली. कमी म्हणजे झालीच नाहीये 2 ते 3 याच्यामध्ये आपण जर बघत असाल तर. आणि त्याचमुळे या सगळ्या समस्या एक नागरिकांना भोगाव्या लागतायत. ओके, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ दे. आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये ते नक्कीच सांगा. आज सगळ्यात महत्वाच्या 2 विषयांवरती आपण चर्चा केली की खासदार बाळामामा या ठिकाणी आले होते बदलापूरमध्ये, तर त्यांनी कुठले विषय हाती घेतले. अनेक विषयांवरती त्यांनी सीओन सोबत देखील चर्चा केल्या, मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत देखील चर्चा केल्या. आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की बदलापूरमध्ये नक्कीच जे काही खड्डे असतील त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं डांबरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराज 500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज ऑपरेशन मध्ये आहेत, ती लवकरच त्याचे देखील बदलापूरकरांना सुविधा आपल्याला बघायला मिळणार आहे. अजून जे झेब्रा क्रॉसिंग आहे ते देखील सर्वच ठिकाणी लवकरच होईल. सगळ्या ठिकाणी बदलापूरचा विकास करण्याचं काम सुरू आहे. बघूया आता नेमकं काय होतं ते. काय मॅडम सदानंद मॅडम, पाऊस केव्हा जाणार आहे? हे अंतर्यामी सांगू शकतात की पाऊस कधी जाणार आहे. हे काय आपल्या हातात नाहीये पाऊस कधी जाईल ते. अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे आणि हे सगळा पाऊस याच्यामुळेच येतोय कारण हवामानामध्ये होत असलेले बदल आणि निसर्गच जो आहे, जर आपण तोच टिकवून ठेवणार नाही तर असेच बदल जे आहे आपल्याला बघायला मिळतील. ओके, तर थांबूया या ठिकाणी. आज ज्या विषयांवर चर्चा केली तो महत्वाचा विषय होता, म्हणजे बदलापूर पूर्व परिसरामध्ये एकही स्मशानभूमी नाही आहे आणि त्याचमुळे बदलापूर पूर्व परिसरामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून बदलापूर पूर्व परिसरामधून जर कोणाचं काही घरामध्ये दुर्दैवी घटना घडली, कोणाचं मयत झाली, तर त्यांना बदलापूर पश्चिम च्या स्मशानभूमीमध्ये आणावं लागतं. शवदाहिनी जी आहे ती अजूनही चालू झालेली नाही अशी माहिती मिळत होती. तुम्हाला माहिती मिळाली असेल चालू झाली का काय, आम्हाला तेही जरा तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. ओके, ठीक आहे. रेल्वे संदर्भात बॅरिगेड्स निघणार नाहीत. आता रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेले जे काही बॅरिगेड्स आहेत ते आता निघणार नाहीत. तर हे तुम्ही फिक्स करा की तुम्हाला तसाच प्रवास करायचा आहे. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात देखील डीआरएम सोबत ज्या वेळेला आता खासदारांची मीटिंग होईल त्याच वेळेला आपल्याला माहिती पडेल की नेमकं काय आहे ते, नेमकं काय होईल ते. पण हा, अजून आज खासदार आले होते तर त्यांनी निवडणुकी संदर्भात सुद्धा आपण त्यांची बाईट घेतलेली आहे. निवडणुकी संदर्भात सुद्धा नेमकं काय होतं त्याच्यावरती बघूया. तर त्यांनी सांगितलंय की पालिकेच्या ज्या काही निवडणुका असतील त्या संदर्भात लवकरच ते आता नगराध्यक्ष पदासाठी जो कुठला चेहरा असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेला ते बदलापूरला येतील त्यावेळेला ते नक्कीच त्या संदर्भात देखील आपल्यापर्यंत माहिती देणार आहेत. परवा सकाळी मीच ओके गर्दुल्याला हकललं का तुम्हीच? ठीक आहे. खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे सुरक्षेच्या दृष्टीने. आणि हो, अजून एक विचारलं आम्ही त्यांना की बदलापूरमध्ये ज्या वेळेला कोणाचं पॅकेट वगैरे मारलं जातं रेल्वे स्थानकावरती, जेव्हा काही चोरी होते तर त्यावेळेला तक्रार करण्यासाठी जे आहे इथे अर्ज घेतला जातो, पण तक्रार जी आहे ती करण्यासाठी कल्याणला पाठवलं जातं. तर ज्येष्ठ नागरिक वगैरे त्यांच्यासाठी इकडे व्यवस्था करण्यात यावी, तर ते सुद्धा करणार आहेत आता. ठीक आहे, भेटूया पुढच्या बातमीमध्ये. एकंदरीत सर्व माहिती तुमच्यासाठी आपण दिलेली आहे. आता अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आणि आपण त्याच्यावरती नक्कीच एक लाईव्ह करूया. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. हा जनतेचा आवाज आहे की जनतेच्या आवाजामुळे आज अनेक समस्या ज्या आहेत त्या मार्गी लागतायत आणि तुम्ही अशी साथ देत राहा, खूप कमेंट करत राहा. काही चुकत असेल तर आम्हाला नक्कीच निदर्शनास आणून देत राहा. आपण तुमच्यासाठी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.